माझं नाव सतीश नामदेवराव बुरंगे, लाडकी बुजुर्ग, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। इथे मी जवळपास बरेच वर्षापासून शेती करतो। वडिलांपासूनच शेतीचा व्यवसाय आहे आमचा। आता मी यावर्षी इथे 8 एकर क्षेत्र पराठीचं लावलेलं आहे। या प्लॉटमध्ये इथे 4 व्हेरायट्या लावल्या आहेत। 4 व्हेरायट्यामध्ये एक व्हेरायटी मी गंगा 844 श्रीरामची लावलेली आहे। बोंडाची साईज मोठी आहे, पात्या भरपूर आहेत आणि पूर्ण पात्या ज्या आहे शेंड्यापर्यंतच्या मोठ्या आहे, स्ट्रॉंग आहे आणि बोंडाचं वजनही जवळपास मला वाटते 7 ग्रॅमपर्यंत बोंडाचं वजन भेटू शकते। याचं ॲव्हरेजली 4 व्हेरायट्यामध्ये आता सध्या हिरवेपणा या व्हेरायटीमध्ये जास्त टिकून आहे आणि वातावरणाचा जसा बदल झाला, यावर्षी सुरुवातीला पाणी खूप कमी होतं, नंतर मधातल्या पिरियडमध्ये पाणी भरपूर आलं। आता मधात पाण्याचा ताण पडला। आता मी एक पाणी दिलेलं आहे पराठीला, पण जसं पाणी भरपूर आलं तरीही ही व्हेरायटी जागा सोडत नाही। त्याच्यामुळं पसंतीसारखं झाड आहे। ॲव्हरेजमध्ये बाकी व्हेरायटीच्या तुलनेत हे क्विंटल 2 क्विंटलनं तरी वाढेल। आज तर आता कापूस निघाल्यावरच माहीत पडलं, पण क्विंटल 2 क्विंटलनं तरी कमीत कमी वाढणार बाकी व्हेरायटीच्या तुलनेत आहे। बाकी व्हेरायटी इथे आमच्या विदर्भामध्ये पाणी एकतर खूप जास्त येते, नाही तर मग खूप कमी येते। यावर्षी पावसाळा मध्यंतरी खूप कमी झाला। आताही मधात 2-4-8 दिवस पाणी सतत आलं, नंतर आता गॅप गेली। भरपूर पाण्यातही पराठी हे जे कापसाचं झाड आहे एकदम चांगल्या पद्धतीनं राहिलं, कलर सोडला नाही, माल सोडला नाही। त्याच्यामुळं जसं आता कमी जास्त पाण्याचा जो ताण पडतो, त्या पाण्याच्या ताणात जी हे व्हेरायटी चांगल्या प्रकारे उभी राहते, त्याच्यामुळं पसंती दाखवायला या व्हेरायटीला हरकत नाही।